कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. शिवसेना जेव्हा स्थापन झाली चिपळूणमध्ये, म्हणजे शिवसेना पहिली आणली गेली ती माझ्या वडिलांच्या तर्फेच आणली गेली. त्यांनी माघार नाही घेतली, त्यांनी त्यांचं मोठं मन दाखवलं. मला असं वाटतं की चिपळूण सारख्या मध्यवर्ती ठिकाणी एक असं मल्टी पार्किंग सेंटर हवं. पण गटाराची जी गोष्ट आपण काढतोय तर गटारामधनं पण पाईपलाईन केलेली आहे पाण्याच्या. महत्वाचं काम म्हटलं तर रस्त्यावरती फोकस केलं जाईल. नमस्कार, माझं कोकणच्या रणधुमाळी निवडणुकीची या कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण चिपळूणच्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रिंगणात असलेल्या उमेदवारांबरोबर या ठिकाणी गप्पा मारतो, त्यांच्याकडून त्यांचे विजन जाणून घेतो आणि उमेदवार कोण आहे, कसा आहे, तो किती कॅपेबल आहे, त्याचा दृष्टिकोन कसा आहे, शहर विकासासाठी, वॉर्ड विकासासाठी त्याची काय स्वप्न आहेत ती आपण जाणून घेतो. आपल्या बरोबर आज शैलेश दादा टाकळे आहेत. दादा, स्वागत आहे तुमचं माझं कोकण. नमस्कार, मी शैलेश सुंदर टाकळे, प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्हावरती लढत आहे. मला सांगा, तुम्ही अनेक वर्ष, आम्ही तुम्हाला व्यावसायिक म्हणून बघितलेलं आहे. अनेक वर्षापासून शैलेश दादा टाकळे म्हणजे साऊंड ऑफ म्युझिक, आणि साऊंड ऑफ म्युझिक म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या एवढ्या मोठ्या व्यापात तुम्ही इतके वर्ष होतात. कशी काय संधी मिळाली राजकारणात येण्याची? कसं आहे, मी पूर्वीपार समाजसेवा करण्याच्या उद्देशानंच आता मी पाऊल केलेलं आहे. पूर्वी माझे वडील, शिवसेना जेव्हा स्थापन झाली चिपळूणमध्ये, म्हणजे शिवसेना पहिली आणली गेली ती माझ्या वडिलांच्या तर्फेच आणली गेली. 1965 साली शिवसेना जेव्हा स्थापन झाली, त्याच्यानंतर चिपळूणमध्ये त्यांनी शिवसेनेचं बीज रोवलं. गावोगावी खेडोपाडी जाऊन त्यांनी शिवसेनेची शाखा ओपन केल्या, त्याचं समाज प्रबोधन केलं. त्याच्यानंतर ते सगळं मी माझ्या डोळ्याने उघड बघितलेलं आहे. पण काही जबाबदाऱ्या होत्या ज्या बंधूंनी समाजासाठी सगळं वाहून घेतलं होतं. पण मी जे बघितलंय माझ्या बाबांचं खरं जगणं, की ते कधीही घराला टाइम देत नव्हते. पूर्ण वेळ समाजसेवा. पण माझ्या मनात असं आलं की आपण आपलं बस्तान नीट करावं, आपली घडी नीट ठेवावी, घरची, व्यापाराची, आणि त्याच्यानंतरच आपण त्यात उतरावं. ह्या गोष्टीसाठी मला 30 वर्ष गेली. 30 वर्षानंतर माझा मुलगा माझ्या हाताशी आला आणि आता मी ते असं ठरवलं की पूर्ण वेळ समाजासाठी मी देऊ शकतो. आता तुम्ही किती नंबर वॉर्ड म्हणून लढताय आणि त्या वॉर्डची रचना कशी आहे? वॉर्ड क्रमांक 5 मधनं मी लढतोय. त्याची वॉर्डची रचना अशी आहे की मुरलीधर मंदिर देवस्थान पासून, म्हणजे अगदी वाणेआळी, शेटीआळी, ब्राह्मणआळी, त्याच्यानंतर अप टू साई मंदिर, मार्कंडी, तिथून जो परत विभाग मागे जातो तो अगदी रामोशाळीपर्यंत, आणि तिथून बॅक गेल्यानंतर मग खडस, दादर मोल्ला, नंतर बेबल मोल्ला, हे 3 मोल्ले येतात त्यामध्ये, आणि गुरवाळी, मिरकरआळी, असा सगळा प्रभाग येतो ते आमचे. साधारण किती मतदान आहे? मतदान साधारणतः 3480 ते 470 मतदान आहे. 3400 म्हणजे जास्तीत जास्त मतदान तुमच्या वॉर्ड आहे, कारण काही वॉर्ड असे आहेत की त्याच्यामध्ये 2-2.5 हजाराचं मतदान आहे. बरोबर. दादा, वॉर्ड रचनेमध्ये आता तो वॉर्ड तुमचा जो विस्तारलेला आहे त्याच्यामधल्या लोकांशी, म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने किंवा समाजकार्याच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही गप्पा मारता, तेव्हा नेमकं कधी भेट वगैरे झालेली त्यांच्याशी, किंवा कधी चर्चा झाली सामाजिक कार्याबद्दल? कसं आहे, आपल्या वॉर्डमध्ये 8 देवस्थान आहेत. 8 देवस्थान, 2 मशिदी, 2 दर्गे, असा हा आमचा हिंदू मुस्लिम एकोप्याचा वॉर्ड आहे. तर तिथे आम्ही भेटताना दर्ग्याजवळनं किंवा मी तिकडनं गाडीतनं येतो वाण्यातनं, तेव्हा खडस फॅमिली भेटते, देसाई फॅमिली भेटते. त्यांच्या समस्या पण ते मला सांगत असतात की दादा असं असं करायचंय. बेबल आहेत, बेबल पण फोनवर बोलत असतात. तसंच आपल्या मुरलीधर मंदिरातनं सुरुवात केलीस तर मुरलीधर मंदिर आहे, राम मंदिर आहे, त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिर आहे, गणपतीचं राऊताईतलं मंदिर आहे, जुना भैरी, नवा भैरी, नंतर मारुती मंदिर आणि साई मंदिर, असं म्हटलं तर 8 देवस्थान आहेत आपल्या इथे. एकविरा देवस्थान आहे मोठं, ते सांगायचं राहिलं. त्या अनुषंगाने तिथे आम्ही कधी
भेटायला जातो किंवा असं रेग्युलर काय माझं भेटणं होत नाही, पण तिथलेच कार्यकर्ते आहेत, बाळा कदमचे म्हणजे कार्यकर्ते ते सगळे आपल्याला भेटतात की त्या चर्चा होते. प्रमुख जर म्हणालास जास्त चर्चा आमची कोणाकडे होते तर मुरलीधर मंदिर, राम मंदिर आणि राऊतवाडीतला गणपती मंदिर ह्यांचे माझं रेग्युलर जाणं येणं. आणि हा मोहल्ला आणि हा विषय आमचा असं रेग्युलर बोलणं होत नाही, पण ते भेटतात, टचमध्ये असतात. म्हणजे एकूणच तुमच्या वॉर्डमध्येच चिपळूणचा बहिरीसह अनेक देवांचे तुम्हाला आशीर्वाद आहे. हो, नक्की आहे. वैश्य समाजातर्फे तुमचं हे प्रतिनिधित्व आहे. समाज या वेळेला अशासाठी आपण म्हणतो कारण पूर्वीच्या ज्या इलेक्शन झालेल्या आहेत विधानसभेच्या, लोकसभेच्या, त्यावेळेला एक उमेदवार म्हणून बघितलं जातं सगळ्यांकडे, मात्र नगरसेवक पदाचा जो उमेदवार असतो त्याच्याकडे व्यक्ती म्हणून बघितलं जातं. ती व्यक्ती कोण आहे, कोणत्या समाजाची आहे, कशा प्रकारे काम करते. तुम्हाला ही संधी मिळाल्यानंतर वॉर्डमध्ये कार्यकर्त्यांशी, नागरिकांशी तुम्ही काही संवाद साधला असेल तर त्यांच्याकडून काय रिप्लाय आला? कसं, मी मुरलीधर मंदिरचा देवस्थानचा अध्यक्ष आहे, म्हणजे गेली 4 वर्ष. त्या माध्यमातून तिथल्या मंडळातल्या आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठका होत असतात. त्यांच्या समस्या ते माझ्याशी मांडत असतात. मग ते मांडत असताना की आपल्याला या प्रभागात काय काय करायला हवंय, काय काय सुधारणा करायला पाहिजेत. त्याच्यानंतर मेन म्हणजे ठराविक मुद्दे हे म्युन्सिपालिटी नगरपालिकेमध्ये असतातच ठरलेले. रस्ते, पाणी, गटार, टॉयलेट्स हे ठराविक मुद्दे आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त पण काही मुद्दे असे आहेत की ते आपण बैठकीमध्ये बसवून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आपण सोडवू शकतो. ह्या तर बेसिक गरजा आहेत, त्या करायलाच हवे. पण दुसऱ्या गरजा पण आहेत की आता म्हटलं तर इलेक्ट्रिकचे पोल सगळे सडलेत, ते कधी कुठल्याही गाडीवर पडू शकतील अशी अवस्था आहे त्या आळीमध्ये गेल्यानंतर. नंतर अण्णासाहेब खेडेकर टू वडनाका हा जो रोड आहे तो चर्चीचा रोड आहे की तिथे असंख्य अंतर्गत रस्ता असा जो खडका झालाय की प्रसूतीसाठी येणाऱ्या जनता हॉस्पिटलला येणाऱ्या लेडीजच्या आणि यांच्या समस्या एवढ्या दाट आहेत की तिथे गाडी पास होत नाही, ट्रॅफिक जाम होतंय. रस्त्याचा जो मुद्दा आहे, जो आमच्या वाणीतल्या मुलांनी रस्त्यावर येऊन ज्यावेळी तो रोड करत होते त्या ठेकेदाराला थांबून त्याची क्वालिटी चेक करायला, आणि तो रोड आमचा आता बघा 3-4 वर्ष झाली कसा व्यवस्थित आहे. मग याच्यासाठी जनजागृती होणं गरजेचं आहे. जनजागृती होताना त्याच्याबरोबर तिथला प्रभागातला प्रमुख उपयोगी पडतो. ह्या समस्या मी जाणून घेतल्या, त्याप्रमाणे म्हटलं हा सगळा प्रभागात जिथे जिथे राऊतवाडी असेल, बेंदरकर गाळी असेल, तिथल्या सगळ्यांच्या समस्या लोकांकडून समजून घेऊन पुढे आपण काय करू शकतो याच्यावर मी सगळ्यांशी चर्चा केली. आता तुमच्या वयाचा फॅक्टर बघता, व्यावसायिक अनुभव बघता, गिराईक म्हणून आलेला जो तुमच्याकडे वर्ग होता तो आता मतदार आहे. बरोबर आहे. कशा प्रकारे त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला आहे? कारण तुमचा वॉर्ड तसं बघायला गेला तर वडनाक्यापासून मारपंडीपर्यंत जात असेल, अनेक तरुणांची मंडळं तिथे आहेत, अनेक देवस्थान आहेत. कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळाला? तो असा, मी व्यावसायिक असल्यामुळे आणि प्रत्येकाच्या घरपट माझे वस्तू पोचल्या असल्यामुळे, म्हणजे ते बजाज फायनान्सच्या थ्रू असेल किंवा माझ्या पर्सनल क्रेडिटवर असेल, कोणी रोखीने काय करून घेतले असेल, पण त्याचं समाधान मला मिळतच आहे की ते सगळेजण मला आल्या रिस्पेक्टिव्हली बसवतात, घरात चहा पाणी विचारतात आणि त्यांच्या समस्या पण ते मला सांगतात. मी म्हटलं नक्कीच तुमची समस्या मी पुढे जाऊन मांडीन, त्याच्यावरती सोल्युशन काढीन. अशा सगळ्यांना मी भेटीगाठी केल्या आहेत. म्हणजे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून का होईना तुमच्या भेटीगाठी आधीपासूनच होत्या, संबंध होते. फक्त एवढंच की मी प्रसिद्धी माध्यमात नव्हतो. मी बाकी सगळी जी काय करत होतो, जशी मी सांगितले की नवसाच्या मंडळावरती मी अध्यक्ष आहे, त्याच्याकडे मी जाणार आहे. आतापर्यंत व्यवसाय एकीकडे, आता तुम्ही राजकारणात आला आहात, तुमचे वडील राजकारणामध्ये, म्हणजे भास्कर शेठ जाधव देखील त्यांना तो गुरु मानतात असं आम्ही ऐकलेलं आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये कोणकोणत्या संघटनांमधून तुम्ही काम केलंय? तेच आता मी सांगत होतो की 3 संस्थेमध्ये मी काम करतोय. एक तर आमच्या देवस्थान आहे, मुरलीधर देवस्थान. तिथे मी म्हणजे स्वर्गीय अण्णासाहेब वाडकर वाढल्यानंतर ती जबाबदारी माझ्यावर दिली गेली की तू अध्यक्ष व्हावं. ती सर्व मताने झाली. त्याच्यानंतर
आमचा नवसाचा राजा हा मंडळ आहे ते जवळजवळ 21 वर्ष झाली. त्याला 2004 साली आपण स्थापन केले. तिथे पण सर्वानुमते मी अध्यक्ष आहे. आणि तिथे पण आम्ही एकविटाने सगळे एकमताने सगळे आमचे कार्यकर्ते म्हणा की आमचे फ्रेंड सर्कल आहे त्यांच्या निर्णयानुसार आम्ही ते सगळ्या योजना राबतो किंवा उत्सव साजरा करतो. त्याच्यानंतर रोटरीमध्ये मी आहेच. पण रोटरीमध्ये मी असताना तिथे जे काय समाज उपयोगी म्हणजे त्यांचा मेन उद्देश काय रोटरीचा पल्स पोलिओ आहे, त्याच्यानंतर ब्लड डोनेशन कॅम्प आहे, त्याच्यानंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया आहे, त्याच्यानंतर हँडिकॅपला प्लांटेशन म्हणजे आपण फूड हे काय म्हणतात हा ते असे बरेच समाज उपयोगी आणि गरजवंतांना वाटप केलं जातं रोटरीच्या माध्यमातून. तिथे कोणाकडनं पैशाची अपेक्षा केली जात नाही. अशा संस्थेमध्ये आम्ही कार्यरत आहे. पण आम्ही कधी त्या गोष्टीचा प्रचार केलेला नाही. आणि ह्या माध्यमातून मी लोकांशी बोलू शकतो की माझे वैयक्तिक मतं मांडू शकतो. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जे उमेदवार समोर आहेत त्यांच्याशी गप्पा अशाच चालू राहतील. वेळ झालेल्या ब्रेकची पाहत राहा फक्त माझे कोकण. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. निवडणुकीची रणधुमाळी या कार्यक्रमामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शैलेश टाकळे आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारतोय. दादा, वॉर्ड मधून ज्या तुम्ही आता उभे आहात त्या वॉर्डमध्ये कोणकोणती प्रलंबित काम आहेत असं वाटतं तुम्हाला? कारण गेले अनेक वर्षामध्ये प्रशासकीय कारभार चालू आहे. 7 वर्ष. आणि आता तुम्हाला जर संधी मिळते तर कोणती कामं प्रामुख्याने करावीशी वाटतात? प्रामुख्याने जसं म्हटलं तर महत्वाचं काम म्हटलं तर रस्त्यावरती फोकस केलं जाईल. रस्ते चांगल्या दर्जाचे जेणेकरून लोकांना त्या रस्त्यावरनं जाताना सायकलनी असू दे तर 4 व्हीलरनी असू दे हचके लागणार नाहीत आणि रोड चांगल्या कंडिशनचे असतील. एकदा ते केले तर निदान 10 वर्ष तरी त्याच्याकडे कोणी पाहिलं जाणार नाही. बरोबर. त्या ठेकेदारावरती आपण त्याचा अंकुश ठेवला जाईल. दुसरी गोष्ट त्या कॉटेज हॉस्पिटलची पण आता जर अवस्था बघितली तर ते नगरपालिकेचं हॉस्पिटल नगरपालिकेचं हॉस्पिटल जे आपल्या शिवनदी पुलाच्या बाजूला आहे त्याच्या आतमध्ये जाताना पूर्ण वाकून जायला लागतं. म्हणजे पेशंटला इमारतीमध्ये जाताना तर इमारत पण तशी कंजेस्टेड झालेली. तर त्या इमारतीचं स्वरूप बदलायचं आहे. म्हणजे जरा हॉस्पिटल असं ते वाटत नाही. कॉटेज हॉस्पिटल जे म्हणायला पाहिजे हॉस्पिटल वाटत नाही. मग त्याच्यामध्ये बिल्डिंगचं रिनोव्हेशन असेल किंवा एक्सपांडेशन असेल ते आपण करू अशी माझी भावना. आरोग्याच्या सुविधेबद्दल काय वॉर्डच्या समस्या आहेत? गटार आहे, पाणी आहे. पण गटाराची जी गोष्ट आपण काढतो तर गटारामधनं पण पाईपलाईन गेलेली आहे पाण्याच्या. ते मी बघतो ते आमच्या दुकानाच्या समोर काय आमच्या घराच्या समोर पण 3-4 पाईपलाईन 2 वेळा खोदायला लागल्या. ते खोदतात पण त्या पाईपलाईन फुटलेल्या असतात. पण त्याच्यातनं जाणारं गटाराचं पाणी त्या पाईपलाईन मध्ये गेलं तर रोगराईचं आणि तब्येतीला हानी होण्याचे चान्सेस आहेत. तर त्याच्यावर आपल्याला कटाक्ष करायचं आहे. नंतर गटाराची जी बांधकामं होतात म्हणजे त्या फळ्या मारून ते काय ती एवढं उत्कृष्ट दर्जाचं असतं. ते काम करून जातो कोण नाही ते ठराविक लेवलने जेव्हा टाकलेला स्लॅब आहे तो कोसळून जातो. म्हणजे असं जे होतंय ते व्हायला नको आहे. तिकडे आपण लक्ष घालू. तो मी मगाशी विषय बोललो तो जो रोड वडनाका टू डॉक्टर जनता हॉस्पिटल डॉक्टर थत्ते तो एक आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तो खरं तर शहरातला पर्यायी रस्ता म्हणून चांगला उपयोगाला पडू शकतो. एका वडनाक्यातून सुरू झाला तरी तो डायरेक्ट जिप्सी हॉटेलकडे तो बाहेर पडून जाऊ शकतो. हो, चांगलाच आहे तो पर्यायी रोडच आहे. त्याच्यानंतर आपला कन्याशाळा आहे. कन्याशाळेच्या बाजूला बापटाळीमध्ये कन्याशाळेच्या बाजूला जे गार्डन आहे स्वर्गीय प्रमोद महाजन साहेब यांच्या नावावरती तर ते गार्डन आता जरा बकाल अवस्थेत आहे. तिथे आता गाड्यांचे पार्किंग होत आहे. तिथे माझा ध्येय असं आहे उद्दिष्ट आहे की तिथे आपण नाना पार्क टाईप करायचं. बुजुर्गांना बसता येईल तिथे थोडा हवापान करता येईल, गप्पा मारता येईल, विरंगुळा करता येईल असं माझ्या डोक्यात आहे. वॉर्डकडून आपण शहराकडे जाऊया. तुम्ही आता रोटरीमध्ये काम करता अनेक वर्ष. रोटरीच्या माध्यमातून अनेक शहरांमध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये मिटिंग्सला जाता.
परदेशी जाता, एक रोटरीची वेगळी शिस्त आहे, वेगळ्या प्रोटोकॉल प्रमाणे तुम्ही तिकडे काम करता. आपल्या शहरामध्ये बघितल्यानंतर काय वाटतं की आपल्या इतर मोठी मोठी शहरं त्याच्या तुलनेमध्ये चिपळूण शहरामध्ये काय असं छान छान व्हायला पाहिजे की आपलं शहर देखील चांगलं होईल, आपल्याला देखील त्या शहराचा अभिमान वाटेल? शहर तशी एकदम अप टू डेट का आहे तर त्यांचं फंडिंग म्हणजे तिथे ते ज्या पद्धतीने फंड आपल्या डेव्हलपमेंटला वापरत आहेत त्याचं व्यवस्थित नियोजन, ते त्या ठिकाणी कुठल्या गोष्टीला कुठलंही करप्शन नाही आधी मुळात. स्वच्छता आणि हे ते भाग आहेच, पण तिथं अनकरप्टेड काम चालतंय, त्यामुळे सुधारणा व्यवस्थित होतात. आपल्याकडे हा भाग जो आहे की त्याच्यावर अंकुश आणायलाच पाहिजे. जे काय कोणाला काम दिले जाते तो ठेकेदार कुठल्या लायकीचा आहे, कोण कोणाचं काम दुसराच करतोय, हा जो प्रकार आहे ना, एकाच नावावर काम घ्यायचं दुसराच काम करून जातोय, मग तो एकमेकावर ढकलतोय, असे प्रकार आहेत आपल्याकडे. अजून शहरामध्ये काय डेव्हलपमेंट करावीशी वाटते? मेन म्हणजे आता आपण जे केलेलंच आहे ते पार्किंग झोन आणि हे ते सगळे केले, ते मला असं वाटतं की चिपळूण सारख्या मध्यवर्ती ठिकाणी एक असं मल्टी पार्किंग सेंटर हवं, पे अँड पार्क मार्केटमध्ये. ज्यांना कुठे मार्केटला खरेदी करायला यायचं त्यांना जायला लागतं मच्छी मार्केटच्या तिकडे पार्किंग करायला गाडी, किंवा परकर कॉम्प्लेक्स त्या सगळ्या गाड्या रस्त्यावरच बाहेर उभ्या असतात. अननेसरी ह्याला गाडी दुसरी काढायची असली तरी ती अडकून राहतो माणूस. तर मला असं वाटतं जसं एखादं कॉम्प्लेक्स करतो आपण तसं एक चांगलं कॉम्प्लेक्स बांधावं, फक्त ते पार्किंग कॉम्प्लेक्स असेल जे आता मेट्रो सिटीमध्ये असतात, पे अँड पार्क. त्याच्यामध्ये म्युन्सिपल आपल्या नगरपालिकेला उत्पन्न पण होईल, त्याच्यामध्ये तुम्ही शॉपिंग सेंटर पण कुठे खाली करू शकता आणि वरती तुम्ही सगळं पार्किंगचं करू शकता. असं अजून शहरामध्ये काय करावं असं वाटतं? कारण तसं बघायला गेलं तर 1 नंबर वॉर्ड गोळकोट, पेटमापकडचा भाग, आगेकडचा भाग आणि मग डायरेक्ट बहादूर शेख एकीकडे, महाराष्ट्र हायस्कूल आणि हायवे, एवढ्या मोठ्या 5-5.5 किलोमीटर आपण धरू हा जो डायमीटर आहे शहराचा, त्याच्यामध्ये भाजी मंडई असेल किंवा छोटी छोटी दुकानदार असतील, त्यांना फार जागा मिळत नाही. शहरामध्ये ट्रॅफिकची मोठी समस्या आहे, फेरीवाले जे आहेत त्यांच्यामुळे मार्केटमध्ये मोठी गाडी. मला तर असं वाटतं की मी एक सामान्य नागरिक म्हणून जेव्हा मार्केटला मी जातो, साधी मच्छी आणायला जाऊ दे किंवा भाजी आणायला जाऊ दे, तर धड कुठे गाडी लावून आपण काय खरेदी करू शकत नाही. आणि तिथे एवढा प्रकार आहे की आता मच्छी मार्केटमध्ये गेलो तर रस्त्याच्या त्या साईडला पण मच्छीवाले आहेत, मेन शॉपिंग सेंटरला केलंय तिथं पण आहेत. म्हणजे असं होतंय की शॉपिंग सेंटर बांधून त्याचा काहीच यूज झालेला नाही. म्हणजे मच्छी मार्केटला जे मार्केट केलं गेलं ते पहिल्यांदा सुधारायला हवंय. पहिल्या याच्यावरती मच्छी मार्केट, नंतर भाजी मंडी. जी आता भाजी मंडी जी करून ठेवलेली आहे तिची दुरावस्था काय बघा, तिथं भाज्या करून विकायला आतमध्ये कोणच नाही. त्याच्या खालच्या साईडला तर सगळं गलिच्छ कारभार, गाडवापासून सगळे तिथं उभी असतात. मग ते सुशोभीकरण, ते चांगली इमारत व्यवस्थित करायला पाहिजे. त्याच्या बाहेर मग सगळ्यांनी दुकानं थाटलेली आहेत. मी असं नावं तर कोणाची घेत नाही, पण जसे व्यापाऱ्यांच्या आमच्या पण समस्या आहे की बाहेरचा कोणी व्यापारी नॉन रजिस्टर माणूस येतो आणि ठराविक सीझन पुरता तो धंदा करून जातो. त्याच्यावर काहीतरी बंधन आणायला पाहिजे. म्हणजे व्यापाऱ्यांच्या समस्येच्या दृष्टीने पण मी ते सांगतोय की माझीच समस्या एकटी नाहीये, ती फळवाल्यांची असेल, भाजीवाल्यांची असेल, जे बाहेर येऊन तुरतात सीझन पुरती माल आणतात, विकतात आणि जातात. त्यांना कसला टॅक्स नाही, काय नाही, म्युन्सिपल कर नाही, काय नाही. पण त्याच्यावरती काहीतरी बंधन आणायला पाहिजे आणि आपल्या व्यापाऱ्यांना त्याचा मोबदला कसा मिळेल हे बघितला पाहिजे. वॉर्डच्या समस्यांबद्दल जाणून घेता आपण शहराची समस्या जाणून घेतलेली आहे. वेळ झालेली आहे पुन्हा एकदा ब्रेकची. पाहत राहा फक्त माझे कोकण. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे निवडणुकीची रणधुमाळी या कार्यक्रमामध्ये. आपल्या बरोबर शैलेश दादा टाकळे आहेत. व्यवसायाने जरी ते एक उद्योगपती असले, इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायामध्ये जरी असले, तरी आता राजकारणामध्ये वडिलांकडचा बाळकडू घेऊन ते पदार्पण करत आहेत. दादा मला सांगा, पूर्ण वॉर्डची रचना तुम्ही बघितली, शहराची रचना बघितली, आता आपल्या बरोबर मतं मागताना इतर कोणता उमेदवार तुमच्या बरोबर आहे ज्याच्यासाठी पण तुम्हाला मतं मागायचे आणि तुमचा त्यांना आणि त्यांचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे? माझ्या बरोबर उमेदवार जे आहेत त्या नसरीन खडस म्हणून आहेत, शिक्षिका आहेत त्या आघाडीच्या, आणि त्यांची निशाणी तुतारी आहे. आणि माझ्या अपोजिटला निहार कोळे
पण दादा असं अनेक वॉर्डांमध्ये असं झालंय की विशेषतः भाजप पक्षात झालं, उमेदवारी मिळाली नाही म्हणून राजीनामा. तुमच्या वॉर्डमध्ये असं काय झालंय का की समोर कोणतरी आहे आणि मग कोणातरी संधी मिळाली? आम्हाला असं कळलं की तुमचं नाव आल्यानंतर एक दोघांनी माघार पण घेतलेली आहे. त्यांनी माघार नाही घेतली, त्यांनी त्यांचं मोठं मन दाखवलं. अच्छा. आता ते माझं क्रेडिट नाही, ते माझ्या बाबांचं क्रेडिट. की इतके वर्ष बंधूंनी समाजसेवा केली आणि त्यांच्याच मुलाच्या विरोधात आपण कशाला उभं राहायचं, हे त्यांचं मोठं मन आहे. त्याच्यामध्ये संजीव आमचा रेडीज आहे, जो शिवसेनेचा पदाधिकारी आहे. तो 2 टीम त्यांनी नगरसेवक पद भूषवलेला आहे. आणि नवीन उमेदीचा माणूस जो कुंदन खातू आहे, बाबूदादा खातूंचा मुलगा, तो पण आमच्या एकत्र मीटिंग झाल्यानंतर तो बोलला की ठीक आहे दादा, तू यावेळी ट्राय करतोस ना, मी पुढच्या टर्मला राहू. म्हणजे हे अंडरस्टँडिंग मध्ये झालंय. असं काय कोणी कोणाला बसायला सांगितलेलं नाही, काय नाही. माझा फॉर्म भरायचा वेळ जेव्हा आली तेव्हा आम्ही तिघांना विश्वासात घेऊन ठरलं की मग ते बोलले ठीक आहे बाबा दादा, तू यावेळी कर, पुढच्या टीमला आम्ही येऊ. असं सुशिक्षित नागरिकांचा वॉर्ड असेल, आजूबाजूला आपल्या चांगली माणसं असतील तर असे मार्ग निघतात असं म्हणायला हरकत. हो, तिथे कुठले वाद झाले नाहीत, काही नाही. आणि तो आता प्रचाराला माझ्या बरोबर आहेत. अरे वा, हे महत्वाचं आहे. दोघंही प्रचाराला असतात. इव्हन दादा पण आता त्यांच्या मुलाचं म्हणजे भावाच्या मुलाचं लग्न आहे, त्यामुळे ते आज लग्नाच्या गडबडीत आहेत. ते पण 24 तारखेपासून जॉईंट होतील. बर, आपण वळूया नगराध्यक्ष पदाकडे. आता अनेक वर्ष रमेशभाई कदम हे चिपळूणच्या नगरपालिकेची सत्ता भोगलेली आहे. चिपळूण नगरपालिकेचा रिमोट कंट्रोल हातात ठेवलेले होते. अनेक वर्ष ते नगरपालिकेपासून लांब होते. भाजपच्या सुरेखाताई खिराडे होत्या मागच्या टर्मला. भास्कर शेठ जाधव, रमेशभाई कदम आता एकत्र आहेत. 2 बडे नेते एकत्र आल्याचा तुम्हाला कितपत फायदा आहे? नक्कीच फायदा होईल, कारण आघाडी जी वरून ठरलेली आहे त्याचे आम्ही दोन्ही उमेदवार आहोत. आणि ते जे डिसिजन घेतील त्यानुसार आम्ही वागणार आहोत. एकीकडे बघितलं तर विरोधी पक्षामध्ये तरुणांची फळी दिसते. म्हणजे विरोधी पक्षामध्ये उमेश सकपाळ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, एकीकडे सुधीर शिंदे आहेत आणि निशिकांत भोजने आहेत, आणि दुसरीकडे तुमच्यासोबत तुमच्या पक्षातून तुमच्या आघाडीतून रमेशभाई कदम आहेत. हो, तुमच्या बरोबर मत मागायला जाताना तुम्ही नसरीन खडससाठी एक मत मागणार, तुमच्यासाठी एक मागणार, रमेशभाईंसाठी एक मागणार. रमेशभाईंना मत द्यावं असं तुम्ही कसं ठणकावून सांगू शकता? कशा प्रकारे आवाहन करता? कसं आघाडीचा निर्णय जो आहे आणि वरच्या पक्षश्रेष्ठींनी जी आपण आघाडी करायची म्हणून ठरली त्यानुसारच आम्ही डिसिजन घेतलेलं आहे. त्यासाठी आज माझ्या मते यांची प्रेस कॉन्फरन्स झाली सुद्धा असेल. मी काही ती बघितलेली नाही किंवा मी आत्ताच आलोय, म्हणजे तेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली असेल आणि मी आलो. बरोबर. कितपत तुम्हाला फायदा होऊ शकतो की रमेशभाई कदमांच्या आणि भास्कर जाधवांच्या एकत्र आल्यामुळे तुम्हाला निवडून आल्यानंतर तुम्हाला विकासात्मक कामं करायला किती फायदा होईल? नक्की होईल, कारण का भाईंचा अनुभव गाठीशी आहे. 15 वर्षाचा नगरसेवक नगराध्यक्षाचा अनुभव आहे, आमदारकीचा अनुभव आहे. आणि आता असं कधी मला वाटलं नाही की भाई असताना अशा पद्धतीचं म्हणजे काय झालं मागच्या वेळी प्रशासनाचं राज्य व्हायच्या अगोदर जेवढं विरोध वगैरे सगळा होता तो आता नाहीये. असं चिपळूणच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणामध्ये असलेल्या उमेदवारांची ओळख आपण करून देत असतो. जाता जाता आता वेळ झाली ते थांबण्याची. जाता जाता नागरिकांना, मतदारांना काय आवाहन कराल? मी जी उमेदवारी घेतली पक्षाकडून आघाडीची, आणि तर मी नक्की तुम्हाला काम करून दाखवी की कसा कारभार केला जातो. जसं मी माझं दुकानामध्ये व्यवस्थित काय म्हणतात त्याला सूत्रसंचालन केलं, मॅनेजमेंट केली, त्यासाठी मी हाताशी माझ्या मॅनेजर पण ठेवले. तसं हे सुद्धा करताना नुसतं एकटा धावून काय फायदा नाही. त्याच्यासाठी मॅनेजमेंटला हाताखाली टीम लागेल, कार्यकर्ते लागतील. कार्यकर्ते आहेत, पण ती कोणी काय करायचं आणि कोणाकडनं काय करून घ्यायचं आणि कोणावरती काम करताना त्याच्यावर देखरेख ठेवायची अशी टीम मी ठेवणार आहे. म्हणजे मी जसं बिझनेसमध्ये सगळं सिस्टीम लावू शकतो तसं मी राजकारणामध्ये पण पडल्यानंतर नगरसेवकाचं जर का मी उमेदवार निवडून आलो तर मी ह्या गोष्टी करू शकतो.
वेळ झालेल्या इथे थांबण्याची शैलेशदादा टाकळे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून वॉर्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी त्यांनी जारी केलेली आहे. भास्कर शेठ जाधव आणि रमेशभाई कदम हे त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांची ध्येय धोरणं काय, त्यांची स्वप्न काय, मोठ्या शहरांमधून आपण जेव्हा चिपळूणकडे बघतो त्यावेळेला चिपळूण कसं वाटतं, कसं असायला पाहिजे असं वाटतं, हे सगळं त्यांनी विस्तृतपणे सांगितलेलं आहे. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.